नमस्कार. आज ना आपण हिवाळा विशेष अशी खीर पाहणार आहोत अळीवाची. याला कुठे हळीव म्हणतात तर कुठे हलीम म्हणतात. खूप गुणकारी खीर आहे. बाळंतीणसाठी तर खूप महत्त्वाची खीर आहे. बाळंतपणामध्ये केस गळती खूप होते किंवा असंही आपली केस गळती होते. त्वचेची आपण काळजी घेत नाही तेव्हा या खिरीमुळे खूप असा फायदा होतो आपल्याला. याच्यामध्ये काय काय विटॅमिन्स आहेत ते पुढे पाहणारच आहोत. त्याचं प्रीमिक्स आणि खीर कशी बनवायची ते बघूयात. तर अगोदर आपण काय करायचंय, मी अर्धा ते पाऊण लिटर दूध असं गरम करायला ठेवणार आहे. थोडंसं आटू देणार आहे. हे माझं गाईचं दूध आहे, त्यामुळे थोडंसं पातळ असणार आहे. थोडंसं आटलं म्हणजे घट्टसरपणा येईल. म्हशीचं दूध थोडं गरम केलं तरी चालतं आणि हे थोडंसं मी असंच गरम करून ठेवूयात. तर आता आपण प्रीमिक्स कसं बनवायचं, घाई गडबडीच्या वेळेस असं प्रीमिक्स असेल ना तर आपली खीर पटकन होऊन जाते. तर हे बघा, हे हळीव, याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, ओमेगा 3 भरपूर असतं. केस गळती होत असेल किंवा आपल्या त्वचेवर, चेहऱ्यावर निगा आपली तेज येण्यासाठी या खिरीचा खूप फायदा होतो, या हळीवाचा. हे हळीव हिवाळ्यामध्ये नक्की खाल्ले गेले पाहिजे सगळ्यांनीच. विशेष करून ना गरोदर मातांनी तर याचा खूप फायदा घेतला पाहिजे. तर आता हे आपण 3 ते 4 चमचे मी हळीव घेतलेले आहेत. आपल्याला इथं भिजवायची गरज नाही आणि त्याच्यातच मी 2 चमचे खसखस टाकणार आहे. खसखस पण खूप फायदेशीर आहे. खूप कॅल्शियम असतं. डिलिव्हरी झाल्यानंतर याची खीर जर खाल्ली ना तर दूध वाढ जास्त होते आपल्या बाळांसाठी. तर अशा पद्धतीनं हळीव आणि खसखस मिक्स करून जर प्रीमिक्स बनवून ठेवलं ना तर सेपरेट खीर करायची गरज पडत नाही आपल्याला. एकदाच हळीव आणि खसखशीची खीर होऊन जाते. हळीव थोडे तडतडले की आपल्याला उतरून घ्यायचं आहे. जास्त करपू द्यायचं नाही, कडवटपणा येऊ शकतो आणि थंड होऊ द्यायचं आहे. हे आपल्याला मिक्सरला थोडीशी भरट काढायची आहे. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून डिंक तळून घ्यायचं आहे. आपण सुंठवड्यामध्ये जे जे पदार्थ टाकणार आहोत तेच पदार्थ खिरीमध्ये टाकायचे. म्हणजे कसं, बाळंतीण स्त्रियांसाठी हे एकदम पौष्टिक, हेल्दी आणि एकदाच असं वेगवेगळं न खाता आपल्याला वडा आणि खीर एकदमच मिळून जाते. तर बघा, असा डिंक तळून घ्यायचा आहे आणि खिरीमध्ये त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. खिरीमध्ये डिंक टाकला ना, कंबरदुखी असेल, अगर काही दुसरे इतर त्रास होत असतील तर याच्यामुळे कमी होतात. त्यामुळे डिंकाचा वापर जरूर करायचा आहे. आपल्याला प्रीमिक्स बनवायचे आहे, त्यामुळे छान असा डिंक तळून घ्यायचा आहे. आता मी थोडंसं तूप शिल्लक आहे ते काढून घेणार आहे, कारण आपल्याला थोडेसे सुकामेवे भाजून घ्यायचे आहेत, तळायचे नाहीत. आणि जास्त तूप पण ठेवायचं नाही, कारण प्रीमिक्स बनवून ठेवायचं आहे. जास्त तूप असेल तर कुमट वास येऊ शकतो, खूप दिवस राहतं मग असं कमी तूप असेल तर. इथं काजू, बदाम, थोडेसे पिस्ते मी तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही वापरू शकता. सुंठ आहे आणि 2-3 वेलची आहे. ते एकदाच मी असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं, खूप असं करपू द्यायचं नाही. थोडंसं छान त्याला वास आला ना खमंग असा, कीच ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि मी इथं मखाणे होते ते पण टाकलेले आहेत, असतील तर टाका. छानच असतात मखाणे पण, भरपूर कॅल्शियम असतं मखाण्यामध्ये पण, ते पण छान हेल्दी होऊन जातं. आता छान असं हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला छान भरड होते आणि थंड होऊ द्यायचं आहे. आता याच्यातच आपल्याला खारीक पावडर, खारीक असेल तर ते पण टाकू शकता. खारीक पावडर आहे माझ्याकडे, मी तेच मिक्स करणार आहे. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे बारीक पावडर नाही, भरड करायची, कारण भरड असेल तरच खीर छान लागते. आता हळीव आपले छान थंड झालेले आहेत. आता मिक्सरला याची भरट करून घेऊयात. जास्त बारीक पावडर करायची नाही. या पद्धतीनं मिक्सरला असं कमी जास्त कमी जास्त मोडवर हे आपल्याला भरट करून घ्यायचे आहे. खसखस पण छान बारीक होते आणि हळीव पण होतात. आता डिंक पण त्याच्यातच सगळं टाकायचं आहे. छान याची पण भरट करायची आहे. आता माझं थोडंसं खोबरं राहिलं होतं टाकायचं, तर ते पण मी थोडंसं किसून याच्यामध्ये मिक्स करणार आहे. किसायचं आणि थोडंसं भाजायचं. भाजल्यामुळे काय होतं ना, प्रत्येक पदार्थाला एक वेगळाच खमंग असा वास किंवा चव लागते आणि ती खावीशी वाटते आपल्याला खीर अशी. तर इथं मी खोबरं पण थोडंसं अर्धी वाटी असं किसलेलं घेतलेलं आहे. ते पण हलकंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यातच टाकून घ्यायचं आहे आपल्याला या भरडमध्येच. आणि थोडंसं आणखीन एकदा पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आणि मस्त असं आपलं हे सगळं मिक्स केल्यानंतर प्रीमिक्स तयार होतं. अगदी ऐन वेळेस आपल्याला बरेच कामं असतात आणि बाळंतीण स्त्रियांना
सकाळी सकाळी खायला द्यायचं असतं. तर हे असं प्रीमिक्स करून ठेवलं ना तर अगदी 5 ते 10 मिनिटात आपली खीर तयार होते आणि पटकन होते. जास्त काही वेळ लागत नाही या खिरीला आणि एकदम चविष्ट गुणकारी अशी आपली खीर तयार होते. जर असं प्रीमिक्स करून ठेवलं ना तर बघा एवढ्या साहित्यामध्ये एक मोठा आपला कुंडा भरलेला आहे आणि हे खूप दिवस जातं आणि आपल्याला किती अर्ध्या लिटर दुधासाठी 3 ते 4 चमचे फक्त याच्यातलं प्रीमिक्स वापरायचं आहे. एखाद्यानं हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. याच्यामध्ये डिंक असतं त्यामुळे थोडंसं कडक होऊ शकतो. हवा लागू द्यायची नाही आणि पॅकबंद डब्यामध्ये हे भरून ठेवायचं आहे असं. आता फक्त आपल्याला अर्धा लिटर दुधासाठी 3 ते 4 चमचे काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आता बघा हे मी फक्त 4 चमचे प्रीमिक्स घेतलेलं आहे. असं प्रीमिक्स जर असेल ना तर पटकन आपली खीर बनली जाते. कोणाकोणाला घट्ट खीर आवडते तर कोणाला पातळसर असं आवडते त्यानुसार प्रीमिक्स वापरायचं आहे. तर इथं मी थोडंसं पातळसर पण परत खीर थंड झाल्यानंतर घट्टच बनते त्यामुळे मी इथं अर्ध्या लिटर दुधासाठी 4 चमचे खीर वापरलेली आहे. आता दूध पण आपलं छान असा घट्टसर झालेलं आहे. थोडंसं खाली उतरायचं आणि मग त्याच्यात हे प्रीमिक्स मिक्स करायचं. डायरेक्ट जर उकळत्या दुधात टाकलं तर थोड्याशा गाठी होतात मग त्या फुटतात पण वेळ लागतो. मग पटकन होण्यासाठी असं थोडंसं दूध खाली उतरून त्याच्यामध्ये प्रीमिक्स मिक्स करायचं आणि नंतर गॅस शेगडीवर छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला हळीव भिजवायची गरज पडली नाही किंवा काही नाही. असं करून ठेवलं ना तर पटकन दुधामध्ये टाकायचं. हळीव लगेच शिजतात आणि आपली खीर पटकन तयार होते आणि लगेचच गरम गरम आपल्याला ती पिता येते. आणि आता इथं मी साखर वापरणार नाही तर गूळ वापरणार आहे. तुम्ही साखर पण वापरू शकता किंवा खडी साखरही वापरू शकता. नाहीतर पेंड खजूर असते आपल्याकडे ओली खजूर ती पण खूप गोड असते ती पण वापरली तरी चालते. आता इथं छान उकळी आली की मग आपली खीर तयार होते बघा. आता आणखी शिजलेली नाही तरी त्याला घट्टसरपणा आलेला आहे. जशी जशी थंड होईल ना तशी तशी खीर अशी घट्ट होत चलते. त्यामुळे या पद्धतीनं तुम्ही एवढ्या दुधासाठी एवढं प्रीमिक्स वापरलं तर खूप असं पातळसर अशी आपली घट्टसर पातळसर अशी खीर तयार होते सरभरीत अशी. या पद्धतीनं ही खीर आणि प्रीमिक्स तुम्ही नक्की करून बघा. बाळंतीण स्त्रियांसाठी किंवा लहान मुलं असतील किंवा आपल्या स्त्रियांसाठीही ही खूप खीर हेल्दी होऊन जाते आणि असं सुंठवडा, खीर असं आपल्याला वेगवेगळं द्यावं लागतं बाळंतीण स्त्रियांसाठी. तर एकदाच ही आपलं सुंठवडाही त्याच्यामध्ये मिक्स झाल्यासारखा होऊन जातो आणि आपली हळीव खीरही खसखस खीरही तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओमध्ये.